नामदेव डाके सारखा नेता या पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाहीच आहे. त्यांच्या नावातच देव आहे, म्हणून त्यांना आमचा फुल पाठिंबा आहे. मी 15 वर्षापासून त्यांचा कार्यकर्ता आहे. त्यांच्याशिवाय मला दुसरा नेता दिसतच नाही. ते निश्चितच विजय होतीलच याची मला खात्री आहे 100%. जसं मगाशी काहींनी सांगितलं मागच्या वेळेस 6000च्या लीडने ते निवडून आले, तर यंदा काय विश्वास वाटतो? त्यांचं यावेळी ते जास्त मतांनी निवडून येतील याची मला खात्री आहे. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण खात्री आहे. 12-13 हजारांनी ते निवडून येतील अशी मला खात्री, मनापासून खात्री. शहरातलं सगळ्यात मोठं लीड त्यांचं राहील का? हो, निश्चित माझी तर खात्री आहे. सगळ्या कार्यकर्त्यांची पण खात्री आहे. हो. काय अपेक्षा आहे तुमच्या? आता जर समजा निवडणूक झाली, नामदेवराव डाके निवडून येतीलच असं तुम्ही विश्वास व्यक्त करताय, कुठली संधी त्यांना मिळावी यंदा? त्यांनी महापौराची संधी जरूर मिळावी अशी आमची आशाच आहे. आशा आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहे. गेल्या वेळेस त्यांचं नाव महापौरसाठी डिक्लेअर झालेलं होतं. टीव्हीला वगैरे सगळ्या बातम्या आल्यात, पण शेवटच्या क्षणी थोडा घोळ झाला. तसंच त्यांच्यावर अनेक अन्याय झालेत, पण त्यांनी कधीही पक्षाच्या विरोधात का असं भूमिका घेतली नाही किंवा कुठे चॅनलवाल्यांना मुलाखत दिली नाही. महापौरची संधी त्यांची हुकली, नंतर शहराध्यक्ष पदाची संधी त्यांची हुकली, कारण शहराध्यक्ष पदासाठी सुद्धा त्यांचं नाव आघाडीवरती होतं. असं संयमी शांत हे नेतृत्व आहे आणि नक्कीच नामदेवराव एक दिवस आमदार होतील एवढी आम्हाला 100% गॅरंटी आहे. यावर्षी नक्कीच होणार ते महापौर, आणि ते संयमी स्वभावाचे असल्यामुळे कुठे बी त्यांनी पक्षाने हे केलं तरी ते काही मागे डगमगत नाही. जे पक्षाने जबाबदारी दिली ते निर्णय निभवतात ते, असं काम आहे. आणि गेल्या 20-25 वर्षापासून एकनिष्ठ माणूस आहे म्हणून एवढी पब्लिक त्यांच्या पाठीमागे आहे. इथं खानदेशातील जवळजवळ संख्या 2,56,000 पर्यंत मतदार, तरी पण आमचा महापौर झाला. पक्ष एवढं वाढवलं, पक्षाच्यासाठी एवढं निष्ठ काम केलं. फक्त त्याच्यासाठी लोक नाराज आहेत की महापौर पद टीव्हीला नाव येतं, परत जातं, परत जिल्हा अध्यक्ष पद भेटतं, परत नाव येतं, परत जातं. त्याच्यामुळे बाकी कार्यकर्ते हे आता काय इच्छा आहे तुमची यंदा? नाही, यावर्षी महापौर व्हायला पाहिजे एवढी इच्छा.